नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SYBA ला शिकवला जाणारा इंडियन इकॉनॉमी सिन्स 1980 भाग 2 हा पेपर अभ्यासत आहोत। मित्रांनो, आजच्या या तासामध्ये आपण औद्योगिक कलह, इंडस्ट्रियल डिस्प्यूट, औद्योगिक कलहाचा अर्थ, औद्योगिक कलह कोणकोणत्या कारणांमुळे निर्माण होतो आणि औद्योगिक कलह दूर करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना आहेत इत्यादीचा अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की औद्योगिक कलह हा ढोबळमानाने कोणामध्ये निर्माण होतो, तर औद्योगिक कलह हा मालक आणि कामगार यांच्यामध्ये निर्माण होत असतो। जर मालक आणि कामगार ह्या दोघांचे संबंध सहकार्यपूर्ण किंवा मैत्री संबंधाचे असतील तर उत्पन्नामध्ये काय होते, वाढ होते, उद्योगाचा विकास होतो आणि अर्थातच देशाचा विकास होतो। परंतु औद्योगिक क्षेत्रात काही कारणांमुळे मालक आणि कामगारांमध्ये तणाव निर्माण जर झाला, त्यातून काय होतो, औद्योगिक संघर्ष निर्माण होतो आणि या संघर्षाचा सरळ उत्पादनावरती आणि समाजावरती दुष्परिणाम बघायला मिळतो। औद्योगिक क्षेत्रामध्ये मालक जो वर्ग असतो, या मालक वर्ग हा नेहमीच नफ्याच्या दृष्टीने विचार करत असतो। यासाठी तो वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग अवलंबतो। त्यामध्ये कमी वेतन देणे, कमी वेतन, भत्ते, बोनस देणे हा त्याचा मार्ग असतो। दुसरीकडे कामगार संघटना जे असतात त्या आपल्याला अधिक वेतन मिळावे, भत्ते, बोनस, सुख सुविधा मिळाव्या, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता मिळावी याची मागणी करीत असतात। यातूनच मालक आणि कामगार यांच्यामध्ये तणाव निर्माण होतो आणि या तणावाचे रूपांतर संप, टाळेबंदी अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये होत असतो। यातून उत्पादनात व्यत्यय निर्माण होऊन मालक आणि कामगार या दोघांचे नुकसान होते। औद्योगिक कलह जो आहे हा औद्योगिक कलह रोजगार, बेरोजगारी, वेतन, भत्ते, बोनस, सुख सुविधा, सुरक्षितता यांच्या संबंधित असतो। जेव्हा मालक आणि कामगारामध्ये हे जे काही वरील प्रकारचे बाबी आहेत या बाबीमध्ये वाटाघाटी होतात आणि त्यांना जे तणाव निर्माण होतात त्या तणावामध्ये धरणे असेल, मोर्चा असेल, निषेध असेल, संप असेल, टाळेबंदीचा मार्ग अवलंब केला जातो, त्याला आपण औद्योगिक कलह असे म्हटले जाते। जर आपल्याला व्याख्या बघायची असेल, एक्झॅक्ट आपल्याला औद्योगिक कलहाचा अर्थ बघायचा असेल तर मालकाकडून कामगाराच्या मागण्या मान्य न झाल्याने निर्माण होणाऱ्या तणावाला औद्योगिक कलह असे म्हटले जाते। म्हणजेच काय, मालकाकडून कामगाराच्या जे काही वेगवेगळ्या मागण्या असतात त्या मागण्या मालक वर्ग मान्य करीत नाही। त्याचं एकमेव कारण काय असतं की मालक वर्गाला नेहमीच नफा हवा असतो आणि नफा मिळवण्यासाठी तो वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतो आणि कामगाराच्या जे काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करत नाही। त्यामुळे कामगार आणि जे काही मालक आहे यांच्यामध्ये औद्योगिक कलह हा निर्माण होतो। आणि औद्योगिक कलह निर्माण होण्याचे दोन कारणे आहेत, दोन मार्ग आहेत। ते आहे, पहिला आहे कामगाराकडून स्वीकारला जाणारा मार्ग, धरणं असेल, मोर्चा असेल, निषेध असेल, मंद गतीने काम असेल, संप असेल इत्यादी जे काही मार्ग आहे हा कामगार स्वीकारतो। आणि दुसरा आहे मालक वर्गाकडून स्वीकारला जाणारा मार्ग, मालक वर्ग कामगाराच्या वेतनामध्ये कपात करणे, त्याच्या कामाच्या तासामध्ये वाढ करणे, टाळेबंदी करणे इत्यादी प्रकारचे मार्ग हे मालक वर्ग स्वीकारत असतो। त्यामुळे दोघांच्या माध्यमातून जे काही वेगवेगळे मार्ग स्वीकारले जातात यामधूनच औद्योगिक कलह निर्माण होत असतात। यानंतर आपण बघणार आहोत की औद्योगिक कलह का निर्माण होतात, जे कोणकोणती कारणे आहेत। तर भारतातील औद्योगिक कलहाच्या कारणाचे ढोबळमानाने दोन भागात वर्गीकरण करता येते। एक आहे पहिलं आहे आर्थिक कारणे आणि दुसरं आहे आर्थिकेतर कारणे। तर आर्थिक कारणामध्ये सर्वात महत्त्वाचं जे काही कारण आहे ते आहे वेतन। आपल्याला जास्तीचे वेतन मिळावे किंवा आपल्याला कामाच्या ठिकाणी योग्य वेतन मिळावे, आपल्या सीमांत उत्पादकतेनुसार आपल्याला वेतन मिळावे यासाठी कामगार हे नेहमी झटत असतात। सरकारने दिलेल्या किमान वेतन कायद्यापेक्षा कमी वेतन जर दिले जात असेल, स्पर्धक उद्योग संस्थेपेक्षा कमी वेतन दिले जात असेल, कामगारामध्ये फूट पाडून अल्प वेतन दिले जात असेल, तोट्याच्या नावाखाली वेतन कपात केली जात असेल, मालक वर्गाच्या शोषण वृत्तीला विरोध करण्यासाठी कामगार काय करत असतात, एकत्र येतात, एकत्र संघटना बनवितात आणि वाटाघाटी यशस्वी ते काय करतात, संघटना बनवतात आणि संघटना काय करत असतात, वाटाघाटी करत असतात। म्हणजेच काय, वेतनाच्या बाबतीमध्ये मालक वर्गाकडे मागणी केली जाते की आमचे वेतन
वाढवावे, परंतु ह्या वाटाघाटी यशस्वी जर झाल्या नाही तर मालक आणि कामगार यांच्यामध्ये काय होतो, औद्योगिक संघर्ष निर्माण होतो. तसेच अर्थव्यवस्थेत जसा जसा विकास होत जातो तसे देशात भाववाढीची परिस्थिती निर्माण होते आणि त्याला तोंड देता यावे म्हणून कामगारांकडून वेतन वाढीची मागणी केली जाते. ती मान्य झाली नाही तर औद्योगिक संघर्ष हा निर्माण होतो. दुसरा आहे भत्ते. अलीकडील काळामध्ये माहिती आहे आपल्याला की प्रदर्शन प्रभाव जो आहे हा मोठ्या प्रमाणात प्रदर्शन प्रभावामुळे मोठ्या प्रमाणात काय झालेला आहे, मागणीत वाढ झालेली आहे. तर प्रदर्शन प्रभाव कशाला म्हणायचा, तर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने जर एखादी वस्तू विकत घेतली असेल तर आपल्याकडे सुद्धा ती वस्तू असावी, असा प्रदर्शन प्रभाव हा मागणीत वाढ निर्माण करीत असतो. आणि राहणीमानाची जी काही पातळी आहे ही राहणीमानाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येकाला असं वाटतं की माझी राहणीमानाची पातळी ही उच्च असली पाहिजे, मला योग्य राहणीमान जपता आले पाहिजे. शिवाय भाववाढीमुळे राहणीमानाची पातळी आपली टिकवण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि हे सर्व शक्य व्हावे म्हणून सरकारी क्षेत्राप्रमाणेच खाजगी क्षेत्राकडून महागाई भत्त्याची देखील मागणी केली जाते की आम्हाला सुद्धा महागाई भत्ता मिळावा. कामगारांची ही मागणी मालकाने जर मान्य केली नाही तर यामधून काय होतं, औद्योगिक संघर्ष निर्माण होतो आणि भत्ते मिळावे यासाठी कामगार जो वर्ग आहे हा कामगार वर्ग संघर्ष करीत असतो. त्यानंतर आहे बोनस. 3 नंबरचा आहे बोनस. कंपन्यांना जो नफा होतो तो आमच्या श्रमामुळे निर्माण होतो, म्हणजेच कोणाच्या, कामगारांच्या श्रमामुळे निर्माण होत असतो. यात कामगारांना वाटा मिळायला पाहिजे अशी कामगार संघटनांची मागणी असते. भारतात दिवाळीच्या वेळेस मालकाकडून बोनसची अपेक्षा असते. अपेक्षित बोनस मिळाला नाही तर यामध्ये औद्योगिक मालक आणि कामगारांमध्ये औद्योगिक संघर्ष हा होत असतो. त्यानंतर आहे कामाच्या ठिकाणची स्थिती. कामाच्या ठिकाणची स्थिती कशी आहे यावरून सुद्धा औद्योगिक कलह हा निर्माण होतो. कारखाना ज्या ठिकाणी आहे, एखाद्या ठिकाणी जर कारखाना असेल त्या ठिकाणी शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध असले पाहिजे, खेळती हवा, सूर्यप्रकाश असला पाहिजे, वाहतुकीची व्यवस्था असली पाहिजे, शाळा, प्रशिक्षण संस्था, व्यायामशाळा, निवास व्यवस्था असावी अशी अपेक्षा कामगाराकडून केली जाते. बऱ्याच कंपनी ह्या अपेक्षा पूर्ण करत नाही, पण जर का ह्या अपेक्षा पूर्ण होत नसतील तर अशा वेळेस मालकाशी काय केले जाते, संघर्ष केला जातो आणि यातूनच औद्योगिक कलह हा निर्माण होतो. त्यानंतर आहे 5 नंबरचं कामाचे तास. भारताच्या उष्ण हवामानात कामगाराची योग्य कार्यक्षमता 8 तासाची मानली जाते आणि 8 तासाच्या वर जर काम करत असेल तर तिथून काय होईल की कामगार योग्य काम करू शकत नाही. काही कारखान्यामध्ये 8 तासापेक्षा अधिक तास काम करण्यास भाग पाडले जाते, म्हणजेच काय 16 तास सुद्धा लोक काम करण्यास कंपन्यांमध्ये लोकांना भाग पाडले जाते, कामगारांना भाग पाडले जाते. ज्यादा कामाचा जास्त मोबदला मिळावा असे कामगाराचे मत असते. जास्तीचे काम केले तर जास्तीचा मोबदला मिळावा, परंतु मालक वर्ग हे मान्य करण्यास तयार नसतो आणि यातून देखील काय होतो, औद्योगिक संघर्ष हा निर्माण होतो. त्यानंतर तात्पुरती रजा, वैद्यकीय रजा आणि पगारी सुट्ट्या. तर खाजगी कामासाठी किरकोळ रजा असेल, आजारपणात वैद्यकीय रजा असेल, पर्यटनासाठी पगारी सुट्ट्या असतील इत्यादीच्या मागणीसाठी सुद्धा मालकाशी कामगार जे आहेत वाटाघाटी करतात आणि त्यात विवाद निर्माण झाला तर यातून सुद्धा काय होतं, औद्योगिक संघर्ष हा होत असतो. त्यानंतर आहे अन्याय बडतर्फी. जर मालकाने किंवा व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यांना अन्याय बडतर्फ केले तर कामगार संघटनेमार्फत मालकाशी वाटाघाटी करून जो काही झालेला कर्मचारी आहे त्याला पुन्हा कामावर घ्यावे असा आग्रह केला जातो आणि जर मालकाने हे मान्य केले नाही तर त्यांच्या दोघांमध्ये काय होतं, औद्योगिक कलह हा निर्माण होतो. नंतर आहे कामगार कपात. उत्पादन खर्चामध्ये बचत करण्यासाठी, उद्योग संस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी, स्वयंचलित करण्यासाठी मालकाकडून कामगार कपातीचा निर्णय घेतला जातो. जेणेकरून कामगार कपात जर केली तर काय होईल, त्यांचा जो काही उत्पादनाचा खर्च आहे तो खर्च वाचेल आणि नफ्यामध्ये वाढ होईल. त्याला केल्या जाणाऱ्या विरोधातून औद्योगिक कलह हा निर्माण होतो आणि या कामगाराची जी काही कपात असते या कामगार कपातीला इतर जे कामगार असतात ते विरोध करतात आणि ह्या विरोधातून औद्योगिक कलह हा निर्माण होतो. यानंतर आपण बघणार आहोत की आर्थिकेतर कारणे कोणकोणते आहेत. याआधी बघितलं आपण की आर्थिक कारणे कोणते आहेत, यानंतर बघणार आहे की आर्थिकेतर कारणे कोणकोणते आहेत. तर त्यामध्ये पहिला आहे कामगार संघटनेस मान्यता. उद्योग संस्थेत कामगार संघटना स्थापन करण्यास मालकाचा विरोध असतो आणि
परंतु जो काही कामगार असतो तो कामगार काय आपल्या मागणी हक्कासाठी एक कामगार संघटना निर्माण करीत असतो आणि अशा कामगार संघटना तयार करू नये यासाठी मालक वर्ग हा विरोध करत असतो आणि यातून औद्योगिक कलह निर्माण होतो. त्यानंतर आहे कामगाराचा दुर्दैवी बळी. बऱ्याचदा मालकाच्या मनात काही कामगाराविषयी आकस असतो, म्हणजेच आक्षेपोटी त्याला कामावरून काढून टाकले जाते. एखादा कामगार जर योग्य काम करत नसेल, कामचुकार असेल, त्याला कामावरून काढून टाकले जाते आणि त्याच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, त्याला सहानुभूती दाखविण्यासाठी जे काही इतर कामगार आहेत, ही इतर कामगार काय करतात, इतर कामगार त्याला संघर्ष करतात आणि त्यातून काय होतं, औद्योगिक कलह निर्माण होतो. त्यानंतर आहे व्यवस्थापक व वरिष्ठ अधिकाऱ्याकडून दिली जाणारी वाईट वागणूक. अधिक काम करून घेण्यासाठी किंवा कामावरून कमी करण्यासाठी या मार्गाचा अवलंब केला जाऊ शकतो आणि यातून सुद्धा व्यवस्थापक किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कामगारांना दिली जाणारी जी वागणूक आहे ही जर वाईट असेल तर या वागणुकीला विरोध करण्यासाठी इतर कामगार काय करतात, संघर्ष करतात आणि यातून देखील काय होतं, औद्योगिक कलह निर्माण होतो. त्यानंतर सामाजिक सुरक्षिततेची मागणी. कामावर असताना अपघात जर झाला, एखाद्या कामगाराचा अपघात झाला तर त्याला नुकसान भरपाई मिळावी, तर यासाठी देखील कामगार संघटना या काय करत असतात, संघर्ष करीत असतात आणि यातून देखील काय होतो, औद्योगिक संघर्ष हा निर्माण होतो. तर इत्यादी कारणे हे औद्योगिक संघर्ष निर्माण होण्यासाठी कारणीभूत आहे. यानंतर आपण बघणार आहोत की औद्योगिक कलहाची सोडवणूक करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना आहेत, कोणकोणते कायदे सरकारने मांडलेले आहेत. तर स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये सरकार मानत होते की संप, टाळेबंदी हा मालक आणि कामगार यांच्यातला संघर्ष आहे. हे संघर्ष न्यायप्रविष्ट नाहीये की मालक आणि जो काही कामगाराचा जो काही प्रश्न असेल, कामगाराची मागणी असेल ती मान्य करावी आणि आपापसात मिटवावी, परंतु त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. परंतु सरकारने कलह मिटवण्यासाठी प्रभावी उपाय स्वातंत्र्यापूर्वी केलेले नाही. परंतु स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर सरकारच्या लक्षात आले की कलहामुळे काय होतं, औद्योगिक उत्पादनावरती मोठ्या प्रमाणावरती दुष्परिणाम होतो. त्याचबरोबर विकासावरती देखील विपरीत परिणाम होतो. उत्पादनात घट झाल्याने सरकारी जो काही महसूल आहे हा महसूल कमी होतो, त्याचा रोजगारावरती विपरीत परिणाम होतो आणि हे संपूर्ण गोष्टी टाळण्यासाठी सरकारने उपाययोजना केलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली उपाययोजना आहे औद्योगिक कलह कायदा 1947, इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ऍक्ट 1947, औद्योगिक कलह कायदा 1947. तर भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात कलह मिटवण्यासाठी ब्रिटिश सरकारने 1929 मध्ये व्यापार कलह कायदा केला होता. पुन्हा इथे रिपीट करते की भारतात स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळामध्ये हे जे काही कामगार आणि मालक यांच्यामध्ये जे काही संघर्ष आहेत, हे संघर्ष मिटवण्यासाठी ब्रिटिश सरकारने 1929 मध्ये व्यापार कलह कायदा केला होता आणि 1947 मध्ये व्यापार कलह कायद्याच्या जागी औद्योगिक कलह कायदा केला. या कायद्यात 1957 मध्ये सुधारणा करण्यात आल्या आणि या कायद्याच्या माध्यमातून औद्योगिक कलह रोखण्यासाठी आणि कलह सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले गेले. या कायद्यानुसार कलह सोडविण्यासाठी पुढील प्रमाणाची व्यवस्था केली. त्यामध्ये आहे कार्यसमिती. पहिलं काय आहे, कार्यसमिती. तर ज्या उद्योग संस्थेमध्ये 100 पेक्षा जास्त कामगार काम करीत आहेत अशा उद्योग संस्थेला सरकार आणि मालक आणि कामगारामधील संबंध चांगले राहण्यासाठी कार्यसमिती स्थापन करण्यास सांगते. कार्यसमितीत मालक आणि कामगारांना समान प्रतिनिधित्व असते. म्हणजेच कामगार आपल्या जे काही मागण्या आहेत त्या मागण्या मांडण्याचा अधिकार कामगाराला असतो आणि मालकाला सुद्धा आपले प्रश्न मांडण्याचा अधिकार असतो. मालक आणि कामगारामध्ये लहान मोठे तणाव निर्माण झाले तर ते मिटवण्याचे कार्य त्या समितीला करावे लागते. जून 1988 पर्यंत केंद्र सरकारच्या 870 उद्योग संस्थांमध्ये कार्यसमिती स्थापन करण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर आहे सलोखा अधिकारी. सरकार विशेष प्रदेश आणि उद्योगासाठी सलोखा अधिकाऱ्याची नियुक्ती करते. मालक आणि कामगारामध्ये जे काही संघर्ष होतात, हे संघर्ष होण्याच्या स्थितीमध्ये किंवा संघर्ष झाल्यावर दोघांमध्ये विचार विनिमय करून काही तोडगा काढून संघर्ष मिटवण्याचा प्रयत्न सलोखा अधिकारी करत असतो.
त्याच्या प्रयत्नातून संघर्ष मिटत नसेल तर असा अहवाल तो सरकारकडे सादर करीत असतो. म्हणजे सलोखा अधिकारी काय करतो, दोघांची मतं जाणून घेऊन त्या दोघांमध्ये तडजोड हा करीत असतो आणि तडजोड झाली नाही तर तो काय करत असतो की आपला जो अहवाल आहे तो सरकारकडे सादर करीत असतो. त्यानंतर आहे सलोखा बोर्ड. सरकार उद्योग संस्थेत सलोखा मंडळाची स्थापना करू शकते. बोर्डात एक अध्यक्ष असतो आणि 2 किंवा 4 मालक आणि कामगाराचे प्रतिनिधी असतात. सलोखा बोर्ड औद्योगिक कलहाची चौकशी करून त्यांचा अहवाल सरकारकडे सादर करतात. त्यानंतर आहे चौकशी न्यायालय. एखादा विवाद सलोखा अधिकारी किंवा सलोखा बोर्डाकडून मिटत नसेल, सलोखा अधिकाऱ्याकडून मिटला तर योग्यच असतं, परंतु एखादा जो काही विवाद आहे तो सलोखा अधिकारी किंवा सलोखा बोर्डाकडून जर मिटतच नसेल तर तो विवाद चौकशी न्यायालयाकडे सोपवला जातो आणि चौकशी न्यायालयामध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त व्यक्ती जे मालक आणि कामगाराचे प्रतिनिधी नसतील, म्हणजेच काय की कामगार आणि मालकच्या प्रतिनिधी व्यतिरिक्त अशा स्वतंत्र व्यक्ती असतात, त्या स्वतंत्र व्यक्ती चौकशी न्यायालयात काम करतात. न्यायालय विवादाची चौकशी करून ते आपला जो काही अहवाल आहे हा अहवाल सरकारकडे सादर करीत असतात. त्यानंतर आहे श्रम न्यायालय. उद्योग संस्थांमधील विवाद मिटवण्यासाठी राज्य सरकारकडून श्रम न्यायालयाची देखील स्थापना केली जाते. मालकाचा विवादास्पद आदेश असेल, व्यवस्थापन मंडळाकडून बडतर्फ आणि पदच्युत केलेले जे काही कर्मचारी आहेत, संप, टाळेबंद कायदेशीर आहेत किंवा नाही इत्यादीचा निर्णय घेण्यासाठी श्रम न्यायालयाची स्थापना करण्यात आली आणि श्रम न्यायालय विवादाच्या बाबतीमध्ये तात्काळ निर्णय घेऊन अहवाल सादर करीत असतात. त्यानंतर औद्योगिक न्यायसभा. न्यायसभा 2 प्रकारच्या असतात. एक असते राज्यसभा आणि दुसरी असते राष्ट्रीय न्यायसभा. वेतन, बोनस, नफ्यातील वाटा इत्यादीचे संबंधी विवाद निर्माण जर झाला तर तो मिटवण्यासाठी राज्य सरकार न्यायसभेची नियुक्ती करते. न्यायसभेचा अध्यक्ष उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असतो. एखादा विवाद राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा असेल, एखादी कंपनी बहुराज्यीय असेल आणि तिच्या एका राज्यातील विवादाचा दुसऱ्या राज्यातील कंपनीवरती परिणाम होत असेल तर असे विवाद मिटवण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्य न्यायसभेची स्थापना केली जाते. राज्य आणि केंद्रीय न्यायसभेने जो निर्णय दिलेला असेल तो मालक आणि कामगारांना मान्य करावाच लागतो. विवाद मिटवण्यासाठी वरील संस्थेबरोबरच अलीकडील काळात पुढील व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. त्यामध्ये संयुक्त व्यवस्थापन परिषद. नंतर आहे संयुक्त व्यवस्थापन परिषद. सरकारचे मान्य असते की जर कामगारांना व्यवस्थापनात सहभागी करून घेतले तर औद्योगिक विवाद निर्माण होणार नाहीत. यासाठी सरकार उद्योग संस्थेत संयुक्त व्यवस्थापन परिषद स्थापन करण्याची शिफारस करते. कामगार प्रतिनिधींना व्यवस्थापनात सहभागी केल्याने त्यांना व्यवस्थापकीय अडचणींची माहिती होईल. यातून मालक आणि कामगारांमध्ये चांगले संबंध निर्माण होतात. ज्या ठिकाणी अशी परिषद स्थापन झाली आहे त्या ठिकाणी विवाद निर्माण झाले नाहीत, कलहातून मानवी श्रम दिवस वाया गेले नाहीत, कामगाराची कार्यक्षमता वाढली आहे, उत्पादकता वाढली आहे, उद्योग संस्थेचा नफा वाढला आहे. अशा खाजगी कंपन्यांबरोबरच सार्वजनिक उपक्रमाच्या व्यवस्थापनात कामगार प्रतिनिधित्व देण्यात येते. 1994 ते 94 पर्यंत 236 सार्वजनिक उपक्रमामध्ये संयुक्त व्यवस्थापन परिषद ही कार्यरत आहे. त्यानंतर आहे शिस्त संहिता. 1958 मध्ये भारतीय श्रम संमेलनाने उद्योगासाठी शिस्त संहिता तयार केलेली आहे आणि या संहितेला मालक वर्ग आणि जो काही कामगार संघटना आहे हे कामगार संघटनेने स्वीकारलेले आहे. शिस्त संहितेनुसार मालक आणि कामगारांनी स्वच्छने मान्य करून घेतले की कारखान्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, आपापसात सहकार्य आणि विश्वास निर्माण करायचा. विवाद निर्माण झाला तर तो सहमताने चर्चेतून सोडवायचा. भारतात शिस्त संहिता 180 मालकांनी आणि 115 कामगार संघटनांनी स्वीकारलेली आहे. त्यानंतर राष्ट्रीय मध्यस्थता प्रवर्तन बोर्ड. जुलै 1967 मध्ये औद्योगिक कलह मिटवण्यासाठी राष्ट्रीय मध्यस्थता प्रवर्तन बोर्डाची देखील स्थापना केलेली आहे. या बोर्डामध्ये कामगार संघटना, केंद्र आणि राज्य सरकार यांचे प्रतिनिधी असतात. बोर्ड स्वेच्छाधिकाराने मध्यस्थी करून हा विवाद मिटवण्याचा प्रयत्न करत असतात. इत्यादी जे काही वेगवेगळे मार्ग आहेत या वेगवेगळ्या मार्गाच्या माध्यमातून औद्योगिक कलहाची सोडवणूक केली जाते. धन्यवाद.